नमस्कार. माझं नाव वैशाली आहे आणि आज आपण माधवशक्ती आटा यापासून वडे बनवणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य आहे त्या माधवशक्ती आटा. हे आटा आहे, हे जिरा पावडर आहे, मीठ आहे, हळद आहे आणि मेथी पावडर आहे. आता आपण जाणार आहोत कृतीवर. आपण हे पहिलं जे माधवशक्ती आटा आहे ते आपण एका छोट्या बाउलमध्ये घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण ऍड करणार आहोत मेथी पावडर, हळद, चवीपुरतं मीठ आणि धने पावडर. धने पावडर घातल्याने आपण थोडासा त्याच्यामध्ये स्वाद आपण घेऊ शकतो. आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी मिक्स करणार आहोत. ते थोडं वॉर्म वॉटर आपण घेतलं तर अधिक थोडेसे जास्त गरम पाणी आपण घालून द्यायचं. आता हे पीठ मळून आपण घेतलेलं आहे, याला आपण 5 मिनिटं असंच ठेवणार आहोत, झाकून ठेवणार आहोत. कारण थोडंसं हे पीठ थोडं मऊ झाल्यावर आपले जे आपण हे वडे बनवणार माधवशक्ती आटातून, तर ते थोडंसं पीठ हे जे मऊ झालं तर त्याचे वडे सुद्धा खूप छान होतात. आपण थोडं झाकून ठेवू आणि आपण तोपर्यंत तेल गरम करण्यासाठी जाऊ. 5 मिनिटं आपली झालेली आहेत. आता आपण याचे छोटे छोटे बाउल्स करू. चांगलं आपण हातामध्ये ज्यावेळी त्याला स्मॅश करतो, व्यवस्थित गाठी देतो आणि त्याच्यानंतर आपण थोडं थोडं आकार त्याला देऊ हाताने. आकार देताना थोडंसं त्याला हाताला तेल लावून देऊ, जेणेकरून तो कुठेही नाही. आता आपण एक प्लास्टिक पेपर घेतलेला आहे आणि त्या पेपरवरती आपण थोडंसं अजून हाताने त्याला शेप देऊ. आपण छोटे छोटे असे बाउल करून घेतले होते आणि आता आपण हे करून झाकून घेतलेले आहेत आणि आता आपलं तेल गरम झालेलं आहे. आता हे तेल गरम झालेलं आहे, आपण त्याच्यामध्ये करू. आपण सोडत आहोत. सोडल्यानंतर थोडासा असा दाब दिला वरून जे आहे छान प्रकारे त्याला दोन्ही बाजूने आपण सपोर्ट दिला तर खूप छान आपण बघू शकता. आकार तसा झालेला आहे आणि एकदम बलून जसं झालेलं आहे. अशा प्रकारे आपण माधवशक्ती आटाने हे छानपैकी वडे बनवलेले आहेत. त्याच्यापैकी असं आपण छान चहा सोबत खाऊ शकतो. त्याच्याबरोबर चांगलं उसळ बनवली तरीही आपण त्याच्याबरोबर खाऊ शकतो. पौष्टिक खा, स्वस्त.